रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना मी साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती या दयाने आपल्या सगळ्या साधक वर्गाला सादर अभिवादन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करणार आहोत. अतिशय छान पद्धतीने प्रास्ताविकामध्ये डॉक्टर आरतीताई पाटील यांनी खूप सुंदर पद्धतीने कुविद्या, अविद्या, सद्विद्या याचं विश्लेषण जे काही आहे अगदी थोडक्यात पण अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे. आणि का म्हणून ही कुविद्या लक्षणं जाणून घ्यायची आणि आपल्यात आहेत का, ती आपण कशा पद्धतीने त्याचं आत्मपरीक्षण करायचं, यासाठी समर्थांनी हा दशक जो काही आहे, या दशकाचं नावच मुळी मूर्ख लक्षणांचा दशक आपण बघतो आहोत. आणि या दशकात आता आपण बघितली तर काही 5 लक्षणं अशी आहेत की जी त्यागण्यासाठी सांगितलेली आहेत. म्हणजे 5 समास यातले जे काही आहेत तर ते 5 समास हे त्यागण्यासाठी सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ मूर्ख लक्षण, दुसरं समास जो आहे त्यातला तो कुविद्या लक्षण, रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण आणि पढत मूर्ख लक्षण, असे हे 5 समास त्याग करण्यासाठी सांगितलेले आहेत. पण याच मूर्ख लक्षणांच्या दशकामध्ये 5 समास मात्र अतिशय छान आहेत. आणि ते अतिशय छान असलेले समास म्हणजे उत्तम लक्षण, की जो आपण मागच्या वेळेस बघितला, भक्ती निरूपण, सत्वगुण लक्षण, सद्विद्या निरूपण आणि विरक्त लक्षण, असे हे 5 समास जे काही आहेत ते स्वीकारण्यासाठी म्हणून सांगितलेले आहेत. साधारणतः सर्वसामान्य माणूस हा दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त असतो. समर्थांच्या काळात समर्थांना आदर्श माणूस, उत्तम माणूस घडवायचा होता व आजही समर्थ श्रीमद दासबोधाच्या माध्यमातून उत्तम पुरुष निर्माण करण्याचं काम करीतच आहेत. समाजातील बोटावर मोजण्यासारखी काही अशी माणसं असतात की जी जन्मतःच उत्तम लक्षणांनी युक्त असतात, परंतु साधारणतः बहुतांशी किंवा सर्वसामान्य माणसं जी आहेत ती मात्र दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त असतात. आणि म्हणून त्यांना घडवायचं असेल तर त्यांना चांगलं काय, वाईट काय, हिताचं काय, अहिताचं काय, ही शिकवण द्यावीच लागते. आणि या शिकवणीप्रमाणेच त्या ठिकाणी माणूस हळूहळू ही जर का लक्षणं आपण जाणून घेतली, समजावून घेतली, त्याचं आत्मपरीक्षण केलं आणि आत्मपरीक्षण करून आपल्यामध्ये ती किती प्रमाणात आहेत याचा अंदाज घेतला आणि मग चांगली आणि वाईट ही दोन्ही लक्षणं जाणून घेऊन, म्हणजे कुविद्या आणि सद्विद्या ही दोन्ही लक्षणं जी काही आहेत ती जाणून घेऊन मग कुविद्या जी आहे ती सोडण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे आणि सद्विद्या जी काही आहे म्हणजे जी चांगली लक्षणं आहेत ती सगळी आत्मसात करण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे. समर्थ अतिशय एखाद्या कुशल कुंभाराप्रमाणे माणसं घडवण्याचं काम करताना आपल्याला दिसतात. खरं तर या श्रीमद दासबोधातले असे काही समास पाठ्यपुस्तकात असले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. कारण अगदी कुमार वयातच जर का हे शिक्षण मिळालं तर निश्चितपणे वाईटाचा त्याग करणं काय होईल तर सोपं जाईल आणि त्या ठिकाणी चांगल्याचा स्वीकार करण्याची क्षमता हळूहळू वाढत जाईल. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कुमार वयातच वास्तविक पाहता हे सगळं जर का जाणून घेतलं गेलं, समाज सुधारायला यांनी मग फारसा वेळ लागणार नाही. कुविद्या काय आहे, कशाला कुविद्या म्हणतात वगैरे अशा पद्धतीचे हे समाज जे काही आहेत मूर्ख लक्षणांचे, पढत मूर्ख लक्षणांचे वगैरे, हे सगळे समाज खरं पाहिलं असता कुमार वयातच शिकण्यासारखे आहेत. आणि मुख्यतः आजच्या काळामध्ये याची जास्त आवश्यकता आहे. कारण काय की बहुतांशी घरात शिकवणूक द्यायला आजोबा नाहीत आणि आई वडील पैसा कमवण्यासाठी दिवसभर बाहेर असतात, ते संस्कार करू शकत नाहीत. आणि म्हणून पाठ्यपुस्तकात अशा काही समासांचा समावेश असावा हे अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं आहे असं वाटायला लागतं. या करंट लक्षणात समर्थांनी भली मोठी दुर्गुणांची यादी जी काही आहे ती भली मोठी यादी दुर्गुणांची समर्थांनी सांगितलेली आहे. आणि वास्तविक पाहता या दुर्गुणांमुळे, या कुविद्या लक्षणांमुळे ही माझाच खरं म्हणजे घात करतात हे जर का लक्षात आलं तर माणूस त्या ठिकाणी ती त्यागण्यासाठी सहजगत्या तयार होईल.
पण माझाच घात करतात. माझंच मन या दुर्गुणांमुळे, या कुविद्या लक्षणांमुळे माझंच मन अस्वस्थ होतं, अशांत होतं आणि अशांत असलेलं मन मग त्याला शांती सुखाचा अनुभव येऊ शकत नाही. आणि म्हणून माझं नुकसान होत आहे हे जर का मला लक्षात आलं, तर ते दुर्गुण टाकण्याचा प्रयत्न जो काही आहे तो सातत्याने माणसं करायला लागतील. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ही जी काही भली मोठी यादी दिलेली आहे दुर्गुणांची, आता प्रत्येक ओवीमध्ये 3-3 दुर्गुण जर का दिलेत असं जर का विचार केला आणि जवळजवळ 30-40 ओव्यांचा हा समास आहे, म्हणजे किती प्रकारचे दुर्गुण समर्थांचं किती सूक्ष्म निरीक्षण आहे हे आपल्या लक्षात येतं. किती बारकाईने सगळ्या प्रकारचं निरीक्षण ते करत आहेत. आणि मग अशा पद्धतीचे म्हणजे 30 जरी ओव्या धरल्या आणि प्रत्येक ओवीमध्ये 3 दुर्गुण जरी म्हटले तरी 90-100च्या जवळपास जवळजवळ ते दुर्गुण होतात. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून सातत्याने आणि हे सगळे त्यात विशेष करून अनिती, अधर्म, असत्य, असुरी संपत्ती इत्यादीचा समावेश त्या ठिकाणी होतो. पहिली ओवीच जी काही आहे ती पहिली ओवी समर्थ असं म्हणतात, ऐका कुविद्येची लक्षणे अति हीने कुलक्षणे त्यागार्थ बोललेली ते श्रमणे त्याग घडे. आता ही कुविद्येची लक्षणं समर्थ सांगायला सुरुवात करत आहेत. आणि या कुविद्या लक्षणामध्ये त्या ठिकाणी वास्तविक पाहता हे जे काही अत्यंत दुर्गुण आहेत, हे दुर्गुण माझ्या अधःपतनाला कारणीभूत होतात आणि म्हणून ते सोडून देता आले पाहिजेत आणि सद्विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न जो काही आहे तो करता आला पाहिजे. आपण मघाशी आरती त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुविद्या याचा अर्थ अत्यंत वाईट चालीचा माणूस जो काही आहे तो म्हणजे कुविद्या लक्षणं असं आपल्याला म्हणता येईल. अविद्या जी काही आहे, 3 शब्द आपण परमार्थामध्ये सातत्याने ऐकत असतो. त्यातली कुविद्या जी काही आहे म्हणजे ती जी लक्षणं वास्तविक पाहता पशूंच्या ठिकाणी सुद्धा आढळणार नाही अशा प्रकारची काही लक्षणं जी काही आहे ती 2 पायांच्या माणसामध्ये जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा मात्र तो स्वतःचा घात करतोच करतो, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांचाही घात करत असतो त्या कुविद्या लक्षणांमुळे. म्हणून ती अत्यंत वाईट आहे आणि म्हणून ती त्यागायला समर्थांनी सांगितलेली आहे. दुसरं जे काही आहे ते अविद्या हे मध्यम असलेलं, आता त्या ठिकाणी ती कुविद्या कशाला हे आपण आता जाणूनच घेणार आहोत. पण अविद्या नेमकी कशाला म्हणायची, ती मध्यम आहे आणि ती अविद्या म्हणजे मी आणि माझं यात अडकलेला जो आहे तो म्हणजे अविद्येमध्ये अडकलेला आहे. की मी म्हणजे मी, माझा देह, माझा घर, माझं संसार, माझी मुलं बाळ, माझं सत्ता संपत्ती वगैरे वगैरे याच्यामध्येच जो अडकून पडलेला आहे त्याला म्हणायचं अविद्याने ग्रासलेला माणूस. आणि नंतर सुविद्या जी काही आहे ती सुविद्या याचा अर्थ सद्विद्या, की जी सद्विद्या म्हणजे खऱ्या अर्थाने जी अध्यात्म विद्या आहे आणि ती अध्यात्म विद्या जाणून घेऊन माणसाने आपल्यामध्ये सातत्याने बदल करून घ्यावा. त्याला कुविद्या तर सगळ्यात पहिल्यांदा सोडताच आली पाहिजे. कुविद्या सोडल्यानंतर सुद्धा त्याच्या अंतःकरणात अविद्येचा प्रादुर्भाव राहू शकतो आणि म्हणून त्याने अविद्येचा सुद्धा त्या ठिकाणी त्यागच केला पाहिजे. अविद्या कशाला म्हणायचं तर आपण आत्ताच बघितलं की मी आणि माझे पण यांनी ग्रासलेला जो माणूस आहे तो अविद्येने ग्रासलेला आहे. आणि मग सुविद्या जी आहे तर त्या हळूहळू त्या ठिकाणी मी माझ्यातनं सुटणं आणि मी खरा कोण आहे हे ओळखणं जे काही आहे हे सगळं सद्विद्येमध्ये होतं. आणि या सद्विद्येलाच भगवंतानी गीतेच्या विभूती योग नावाच्या अध्यायामध्ये अध्यात्म विद्या असं म्हटलेलं आहे. आणि अध्यात्म विद्या नाम, सगळ्या विद्यांचा राजा जर कोणता असेल तर ती म्हणजे अध्यात्म विद्या आहे. आणि ती अध्यात्म विद्या समर्थांना खास करून या ग्रंथराज दासबोधामध्ये सांगायची आहे. पण ती सांगण्यासाठी सुरुवातीला त्यांनी आधी अशा प्रकारचं काही काय सांगितलेले आहेत तर समाज सांगितलेले आहेत की जेणेकरून आम्ही हळूहळू आता ही जी काही कुविद्या जी काही आहे ती आपल्याला अधपतनाला कारणीभूत ठरते हे आपण विचार केलेलाच आहे. आणि सद्विद्या जर का आम्ही प्राप्त करण्याचा सातत्याने प्रयत्न केला तर ती सद्विद्या आम्हाला ऊर्ध्वगतीला नेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक ती आम्हाला वाढवता आली पाहिजे. आणि धर्म, नीती, न्याय, सत्याच्या गोष्टी फक्त मानव शरीरातच कारण की या कळतात, इतर कोणत्याही योनींमध्ये त्या कळत नाहीत.
आणि त्या मानव शरीरातच कळतात आणि त्या जोपासता सुद्धा येतात, त्या वाढवता सुद्धा येतात. म्हणून या शरीरालाच भगवंतानी गीतेमध्ये धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र अर्थातच धर्माने सांगितलेल्या आज्ञा या फक्त मानव शरीरात कळतात आणि ज्या कळलेल्या आज्ञा आहेत त्याचं पालन करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी मानव शरीरातच केल्या जाऊ शकतं. आणि म्हणून धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र अशा पद्धतीचं या शरीराला म्हणजे मानव देहाला भगवंतानी म्हटलेलं आहे. आणि त्यासाठीच त्या ठिकाणी कुविद्या कशाला म्हणतात तेही आम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि सद्विद्या कशाला म्हणतात तेही जाणून घेता आलं पाहिजे. आणि असं जेव्हा दोन्ही आम्ही जाणून घेऊ आणि ते जाणून घेतल्यावर केवळ माणूसच आपली स्वतःची प्रगती करू शकतो. आणि त्यातल्या त्यात मोक्षासारख्या श्रेष्ठ असलेल्या अशा चौथ्या पुरुषार्थाला जर का आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्हाला विद्या ही टाकूनच दिली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी मग विद्या टाकून द्यायची आहे. अविद्या ग्रंथांच्या वाचनाने आणि सद्गुरूंच्या सातत्याने मार्गदर्शनाखाली अविद्येचा देखील नायनाट हळूहळू करायचा आहे आणि सद्विद्येवरती आम्हाला आरूढ व्हायचं आहे. आणि म्हणूनच जीवनाचं सार्थक जर कशामध्ये असेल तर ते जीवनाचं सार्थक हे केवळ त्या ठिकाणी आपल्याला हा चौथा मोक्षासारखा श्रेष्ठ पुरुषार्थ जो काही आहे तो पुरुषार्थ अवगत करून घेता येऊ शकतो. पण त्यासाठी सदाचाराची बैठक जी काही आहे, पाया जो काही आहे तर तो भरभक्कम पाया हा असावा लागतो. आणि सदाचाराचा हा मानवी जीवनाचा भरभक्कम पाया असेल तर त्या ठिकाणी मग खऱ्या अर्थाने त्यावर आमची चौथ्या दशकात सांगितलेली नवविधा भक्तींची लक्षणं आम्ही जर का जाणून घेतली आणि ती नवविधा भक्तींची इमारत उभी करण्याचा जर का आम्ही प्रयत्न केला तर निश्चितपणे या सदाचाराच्या भरभक्कम अशा पायावरतीच त्या ठिकाणी ती इमारत उभी राहू शकते. आणि मग त्याच्यावर ज्ञानाचा कळस जर का बसवायचा असेल तर विमल ब्रह्मनिरूपण सारख्या ज्ञानाचा कळस त्या ठिकाणी चढवण्यासाठी असे काही समर्थ माऊली तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी ज्ञानाच्या कळसापर्यंत नेऊ इच्छिते आहे. आणि म्हणून आम्हाला सुरुवातीला आधी आमच्या मध्ये असलेली अशा प्रकारची ही जी काही कुविद्या लक्षणं आहेत ती लक्षणं आधी आम्हाला टाकता आली पाहिजेत. आणि म्हणून भरभक्कम असा दैवी संपत्तीचा किंवा सदाचाराचा पाया जो काही आहे तो आम्हाला पक्का करून घेता आला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी सुद्धा समर्थांनी या गीतेचा उल्लेख करून समर्थांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरी. गीतेचा 16वा अध्याय जो काही आहे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. वास्तविक पाहता ही जी काही आसुरी संपत्तीचं वर्णन समर्थांनी या भगवंताने या 16व्या अध्यायात 4थ्या श्लोकामध्ये जे केलेलं आहे ते हे जे काही लक्षण आहेत ज्याला आसुरी संपत्ती म्हटलेली आहे ही लक्षणं वास्तविक पाहता फक्त 6च भगवंतांनी गीतेमध्ये दिलेली आहे. पण त्याचा विस्तार करताना मात्र समर्थांनी ती लक्षणं जवळजवळ एक 15-20 लक्षणं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की त्याचा विस्तार केला. दंभ कशाला म्हणायचं, दर्प कशाला म्हणायचं, अभिमान कशाला म्हणायचं, क्रोध आणि पारुष्य हे जे काही आहे म्हणजे अज्ञान जे काही आहे ते कशा पद्धतीने हळूहळू ताठरपणा जो आहे तो ताठरपणा निष्ठुरपणा तो सुद्धा आमच्या अंतःकरणात भरलेला असतो. आणि ते सगळे विकार खरं पाहिलं असता माझं स्वतःचं नुकसान करतात हे जोपर्यंत माझ्या लक्षात येणार नाही ना तोपर्यंत मी ती कुविद्येची लक्षणं जी आहे ती त्यागण्याचा प्रयत्न करणार नाही. वास्तविक माझंच मन अस्वस्थ करतात, माझंच मन अशांत करतात आणि मग अशांत मनाला कधी सुद्धा साधनाही करता येऊ शकत नाही. आणि तो सातत्याने काय राहतो तर सातत्याने तो अत्यंत अस्वस्थ राहतो, बेचैन राहतो. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग ही समर्थांनी सांगितलेली ही सगळी लक्षणं ही विस्तार केला समर्थांनी त्याचा. आणि किती त्या ठिकाणी विकार सांगितले आहेत तर किती दुर्गुण सांगितलेले आहेत तर काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विषाद विकुल्पी सातत्याने असे या जवळजवळ 4, 5 आणि 6
आणि 7 या ओव्यांमध्ये समर्थांनी ही सगळी कुविद्येची लक्षणं जी काही आहेत ती कुविद्येची लक्षणं या 7 ओव्यांपर्यंत सांगितलेली आहेत. आणि जर का त्याचा प्रत्येक ओवीचा आणि प्रत्येक शब्दाचा जर का विचार करायचा म्हटला तर मला वाटतं 2-3 प्रवचनं तर त्याच्यातच लागतील. पण आपण सगळे दासबोधाचे अभ्यासक आहोत. दासबोधाचा वारंवार आपण अभ्यास केलेला आहे. मला वाटतं किमान हे 2रं-3रं तरी आवर्तन आपलं दासबोधाच्या संदर्भातलं सुरू असावं आणि त्यामुळे याचा खूप विचार करण्याची आवश्यकता आहे असं नाही. पण तरीही सुद्धा यातल्या काही 2-3 गोष्टींचा उल्लेख जो आहे तो उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो. आणि सातत्याने तुमच्या आमच्या अंतःकरणात अशा प्रकारचं एक युद्ध जे काही आहे ते सातत्याने चाललेलं असतं. कुठलं युद्ध असतं ते तर आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती यांचं युद्ध जे काही आहे ते सातत्याने आमच्या अंतःकरणातही सतत सुरूच असतं. आणि म्हणून आसक्ती संपत्तीवर दैवी संपत्तीने मात करता आली पाहिजे. आणि जोपर्यंत ती मात करता येणार नाही तोपर्यंत त्या माणसाला खरं म्हणजे माणूस न म्हणता पशु असंच काय करावं लागेल तर संबोधन द्यावं लागेल. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणजे सातत्याने रात्रंदिवस अंतःकरणामध्ये हे जे काही युद्ध चाललेलं आहे ही कोणती संपत्ती तर दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांचा सातत्याने काय चाललेला आहे झगडा चाललेला आहे. आता ही कौरव वृत्ती जी काही आहे युद्धाचा प्रसंग म्हणजे कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झालं तसं आमच्या अंतःकरणामध्ये कौरव वृत्ती पण आहे आणि पांडव वृत्ती पण आहे. थोड्या प्रमाणात पांडव वृत्ती आहे जास्त प्रमाणात कौरव वृत्ती आहे. आता कौरव वृत्ती जी काही आहे ती हळूहळू आम्हाला कमी करता आली पाहिजे आणि ती कमी होऊन पांडव वृत्ती अखंडपणे जागृत ठेवण्याचं कार्य जे काही आहे ते आम्हाला करायचं आहे. आणि जर का असं करता आलं तर द्वारकेचे राणे पांडवा घरी असं जे हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तर ते केवळ पांडवांच्या घरी न राहता द्वारकेचे राणे आमच्या घरी असं सुद्धा आम्हाला म्हणता आलं पाहिजे. आणि यासाठीच खरं पाहिलं असता हा सगळा अट्टहास जो काही चाललेला आहे हा सगळा अट्टहास तेवढ्यासाठीच आहे. या 4 ते 7 ओव्यांमध्ये अनेक कुविद्या लक्षणांचा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यावरती जर का विवेचन करायचं ठरवलं तर निश्चितपणे 2-4 प्रवचनांचा काय लागेल तर वेळ लागण्याची शक्यता आहे. पण आपण त्यातल्या 1-2च गोष्टी ज्या काही आहेत त्या पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि खरं पाहिलं असता माझ्या अंतःकरणात ही सगळी लक्षणं आम्हाला वाटतं आहे की ही लक्षणं आमच्यामध्ये नाही आहेत. पण जेव्हा समर्थ पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने या गोष्टी सांगताना दिसतात की जसं मूर्ख लक्षणातही त्यांनी सांगितलं पुढे आता कुविद्या लक्षणातही ते सांगतायत भक्ती निरूपण नावाचा जो समास पुन्हा 4था येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा समर्थांनी 15 ते 26 मध्ये पुन्हा याच सगळ्या गोष्टींचा कुविद्या लक्षणांचाच विचार जो काही आहे तो विचार पुन्हा एकदा समर्थांनी मांडलेला आहे. म्हणजे वारंवार जेव्हा समर्थ आम्हाला अशा पद्धतीने सांगताना दिसतात याचा अर्थच असा होतो की ती आमच्या अंतःकरणात खूप खोलवर रुजलेली असतात आणि ती सहजासहजी आम्हाला वाटतं तितकी लवकर पटकन निघून जात नाहीत. आणि म्हणून त्यासाठी वर्षानुवर्ष साधना ही करावी लागते. तेव्हा कुठे ती थोडीफार प्रमाणात कमी झालेली त्या लक्षात येतात. पण पूर्णपणे गेली आहे असं छातीठोकपणे आम्हाला सांगता येत नाही. केवळ कामाचाच फक्त विचार केला तर 10 प्रकारचे काम याचा अर्थ इच्छा या ठिकाणी त्यांनी जे सुरुवातीला म्हटलेलं आहे समर्थांनी 4थ्या ओवीमध्ये तर ते काम क्रोध मद मत्सर अशा पद्धतीने जेव्हा समर्थ या दुर्गुणांची यादी आपल्या समोर ठेवतायत तर ते त्यावेळेस केवळ काम या शब्दाचा जरी अर्थ घेतला तरी काम म्हणजे काय तर इच्छा. आणि या इच्छा ज्या काही आहेत त्या इच्छा आमच्या केवळ 2-4 इच्छा असतात असं नाही तर 5 इच्छा त्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या ज्या 5 कामना आहेत या 5 इच्छा ज्या काही आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने असलेल्या पद प्रतिष्ठा संपत्ती यश आणि कीर्ती
अशा या सूक्ष्म काम अंतःकरणात दडी मारून बसलेले असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रकारच्या 10 इच्छा ज्या काही आहेत, म्हणजेच ज्या कामना आहेत किंवा काम जो काही आहे, तो काम आम्हाला हळूहळू का होईना कमी कमी करता आला पाहिजे. आता त्या ठिकाणी शब्दरूपी कामाच्या संदर्भात आपण पाहूया की शब्दरूपी काम जो काही आहे, तर मला सातत्याने स्तुती आणि निंदा हा शब्दरूपी काम मला या स्तुती आणि निंदेच्या माध्यमातून मला जखडून टाकतो. माझ्या समोर दुसऱ्या तिसऱ्याची केलेली स्तुती मला फारशी आवडत नाही. त्या ठिकाणी समजा माझ्याशी कोणीतरी व्यक्ती बोलते आणि ती दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीची फार स्तुती करते, तर त्यावेळेस मला त्या ठिकाणी ती स्तुती फारशी आवडत नाही. आणि त्या ठिकाणी म्हणजे मला जर का एखाद्याने म्हटलं की अहो त्या अमक्या तमक्यांचं प्रवचन फारच खूपच छान करतात त्या, की लगेच माझं मन काय होऊन जातं, खट्टू होऊन जातं. मला थोडासा का होईना पण तरंग माझ्या अंतःकरणात जर का उमटत असेल, तर खऱ्या अर्थाने माझ्या अंतःकरणात अजून शब्दरूपी काम जो काही आहे, ती केवळ माझी स्तुती करावी. पण मी काय असते, तर मी मात्र दुसऱ्यांची निंदा करायला मला मात्र आवडते. म्हणजे माझी स्तुती मला आवडते आणि दुसऱ्यांची निंदा करायला मला आवडते. आता सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, की इथे प्रत्येक गोष्ट आपल्याशी पडताळून पाहता आली पाहिजे. आणि म्हणून वास्तविक मत्सर नावाची सुद्धा गोष्ट इतकी अंतःकरणात भिनलेली असते, की मत्सराने माणूस जळत असतो. खरोखर हे विकार जोपर्यंत आम्ही घालवत नाहीत ना, ते विकार जोपर्यंत आमच्या अंतःकरणातले जात नाहीत, पूर्णपणे नाहीसे होत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला शांती तर नाहीच मिळणार. व्यवहारातही आम्हाला हे घातकच ठरतात आणि परमार्थात तर फारच घातक असतात. आता या ठिकाणी मत्सराचा विचार सुद्धा जर का आपण बघितला, तर मला दुसऱ्याची स्तुती आवडत नाही. मी दुसऱ्याचं काय करते, ज्याला जास्त नावलौकिक मिळतोय, ज्याला जास्त प्रतिष्ठा मिळतेय, ज्याचा जास्त उदो उदो केला जातो आहे, त्या व्यक्तीविषयी माझ्या अंतःकरणामध्ये मत्सर निर्माण व्हायला कारणीभूत होतो. आणि त्या मत्सरामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग पुन्हा काय, मी मत्सराने जर का सातत्याने जळत असेल, द्वेषाने पछाडलेली असेल, तर मी त्या ठिकाणी पारमार्थिक काय व्यवहार सुद्धा मला व्यवस्थितरित्या करता येणार नाही. व्यवहार सुद्धा माझा प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला संत सांगून जातात, तुकाराम महाराज म्हणतात की कोण्याही न जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता या ठिकाणी कोण्याही जीवाचा न घडो मत, सर्वेश्वराचं पूजन तुम्हा आम्हाला करायचं आहे, त्या पायरीपर्यंत आम्हाला जायचं आहे की सर्वांमध्ये व्यापून असलेल्या भगवंताचं पूजन त्या ठिकाणी म्हणजेच भजन जे काही आहे ते आम्हाला करायचं आहे. आणि ते आम्ही जर का माझ्या अंतःकरणात असा कोणत्या कोणत्या व्यक्तींविषयी जर का मत्सर दडलेला असेल, तर मी कसं काय सर्वेश्वराचं पूजन करू शकणार आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की म्हणून हे विकार जे काही आहेत, हे विकार मला आवरता आले पाहिजेत. आणि जोपर्यंत हे विकार त्या ठिकाणी माझा आवरता येणार नाही, द्वेषाची मत्सराची लकेर अंतःकरणात एक तरंग जरी उठला तरी सुद्धा त्या ठिकाणी काय होऊन जातं, तर माझं मन अशांत होऊन जातं. आणि म्हणून आणि हळूहळू करता करताच त्या तरंगाची लाट खूप मोठी होऊन बसते, की जेव्हा तो मत्सर मी आटोक्यात घेत नाही, द्वेष आटोक्यात घेत नाही. अनेक यात सांगितलेल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला सातत्याने विचार करावा लागतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हे विकार मलाच छळतायत, मलाच त्रास देतायत, माझाच घात करतायत, हे जोपर्यंत मला कळणार नाही. हे भगवद्गीतेचा उल्लेख करताना दंभ असं म्हटलेलं आहे. आणि दंभ तर हा परमार्थामध्ये अत्यंत घातक आहे. एकेका शब्दाचा जरी आपण विचार करायचा ठरवला तरी दंभ जो काही आहे, की मी जशी आहे तशी मला लोकांसमोर जाता आलं पाहिजे. पण मी जशी आहे तशी लोकांसमोर जाते का? मी देखावा जास्ती आपला जो आहे तो देखावा जास्ती होतो पुष्कळदा. आणि त्यामुळे मी जशी आहे तशी मी लोकांसमोर जात नाही. मी खूप ज्ञानी आहे, मी खूप धार्मिक आहे, मी खूप परोपकारी आहे, अशा पद्धतीने मी काय तर देखावा निर्माण करत असते. वास्तविक पाहता जेव्हा अशा पद्धतीने देखावा निर्माण करते, तेव्हा मीच मला फसवत असते हे माझ्या लक्षात येत नाही.
आणि मला जर का मी फसवलं तर मी पारमार्थिक प्रगती काय करू शकणार आहे. आणि म्हणून सातत्याने हे सगळे दुर्गुण जे काही आहेत, दंभ, दर्प, अभिमान किती भरलेला आहे हो अहंकार अंतःकरणामध्ये, तो अहंकार तर जाता जात नाही. आणि मग त्या अहंकाराला त्या ठिकाणी म्हणून तुकाराम महाराजांसारख्या अनेक संत सुद्धा आम्हाला सांगतात की सातत्याने हे सगळे विकार जाण्यासाठी काम, क्रोध, लोभ नासे तृष्णा माया गाता गुण तया विठ्ठलाचे, की सातत्याने मला काय करावं लागणार आहे, भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यावं लागणार आहे, भगवंताच्या कथा ऐकाव्या लागणार आहेत, कथा सांगाव्या लागणार आहेत. जोपर्यंत मी अशा पद्धतीने भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या पराक्रमाचं, भगवंताच्या सामर्थ्याचं, भगवंताच्या गुणांचं सातत्याने मी जेव्हा काय करीन, विचार करीन, चिंतन करीन, तेव्हाच माझ्या अंतःकरणातले हे अनेकानेक विकार जे काही आहेत, ते अनेकानेक विकार हळूहळू नाहीसे व्हायला लागतील. दंभ कशा पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये असतो, की आपण आता बघितलं की वास्तविक पाहता की जे मी नाही ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार. आता त्या ठिकाणी माझ्या घरामध्ये मी बसलेली असते, टीव्ही लावून बसलेली असते. टीव्हीवर एखादी मालिका समजा मी पाहते आहे आणि ती मालिका पाहणं माझं चाललेलं आहे, तेवढ्यात फाटकाचा आवाज मला येतो. आणि जसा मला फाटकाचा आवाज येतो आणि माझ्याकडे कोणीतरी येत आहे हे माझ्या लक्षात येतं, तेव्हा मी लगेच रिमोटने त्या टीव्हीचं बटन ऑफ करते आणि टिपॉयवर ठेवलेली ज्ञानेश्वरी जी काही आहे ती लगेच हाताशी घेऊन वाचण्याचं जेव्हा मी नाटक करत असेन, अशा पद्धतीने, तर त्याला दंभ असं म्हटलं जातं. आणि सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, इतके बारीक बारीक आणि सूक्ष्म अशा प्रकारचे हे अंतःकरणात विकार दडून बसलेले असतात की त्यासाठी त्या ठिकाणी सातत्याने खूप मोठे प्रयत्न जे काही आहे, अभिमान तर पाचवीलाच पुचलेला असतो. गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी म्हणतात की अभिमान जो आहे तो बारशाला येतो, म्हणजे बारशाला जेव्हा नाव ठेवलं जातं तेव्हा बारशाच्या दिवसापासून तो अभिमान सुरू होतो आणि तो 12व्याला म्हणजे जेव्हा माणूस जातो आणि त्याचं 12वं होतं तेव्हाच, म्हणजे तोपर्यंत तो अहंकार, तो अभिमान. आणि म्हणून त्यांचं सांगणं आहे, अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की असे हे विकार जे आहेत ते वास्तविक संख्येने अत्यंत थोडे आहेत, पण ते दैवी संपत्तीवर मात करणारे. दैवी संपत्ती किती प्रकारची आहे, तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती वगैरे वगैरे. अशा पद्धतीने 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी दैवी संपत्ती सांगितली आणि त्या 3 श्लोकामध्ये 26 दैवी संपत्तीचे गुण सांगितलेले आहेत. पण या 26 गुणांवर मात करणारे हे जे काही फक्त 6 विकार जे काही आहेत, 6 कुविद्यांची लक्षणं जी काही आहेत, की ज्याला दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेच, हे या ठिकाणी. आणि म्हणून हे 6 विकार जे काही आहेत, ही कुविद्येची लक्षणं जी काही आहेत, ती 6 विकार, 6 ही लक्षणं त्या दैवी संपत्तीवर ते काय करतात, तर त्या ठिकाणी मात करतात आणि त्या ठिकाणी त्यांना ते वर येऊ देत नाहीत. म्हणजे ती दैवी संपत्ती वारंवार आमची काय होते, तर हळूहळू का होईना पण ती नाहीशी व्हायला लागते. आणि म्हणून फार जाणीवपूर्वक आणि फार प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी आम्हाला हे विकार आवरतात घेता आले पाहिजेत. आणि हे विकार जाण्यासाठीच त्या अर्थाने क्रोध, आता एक 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 शब्द जरी म्हटला ना, तर तेच म्हटलं मी की किती बोलावं या संदर्भामध्ये. तर ते बोलणं खरोखरच म्हणजे आपल्याला जरी वाटत असलं काय पुन्हा पुन्हा ते समर्थ सांगतायत, पण समर्थ अत्यंत ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, की जोपर्यंत ही कुविद्येची लक्षणं विकार आमच्या अंतःकरणातले नाहीसे होत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला शांती सुखाला, सुखरूपतेला प्राप्त होता येणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आशा, ममता, तृष्णा, कल्पना किती 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 पद्धतीने की एक झाली की एक आशा अंतःकरणामध्ये निर्माण होतच असते. आणि सातत्याने हे झालं की ते पाहिजे, ते झालं की ते पाहिजे, म्हणजे ही हाव आणि हव्यास जो काही आहे, तर तो आमचा सुटता सुटत नाही. निदान आता 60-65व्या वर्षी तरी आमची काय, तर हव्यास सुटला पाहिजे
आणि केवळ गरजेपुरतं आम्हाला आमच्या वस्तू ज्या काही आहेत त्या केवळ गरज ही केवळ शिल्लक राहिली पाहिजे. आणि जर का केवळ गरजेपुरतंच आम्ही काय साठवणूक केली तर आमचं कल्याण होणार आहे. पण जर का अजूनही 60-65व्या वर्षी आमचा हव्यास संपत नसेल, आम्हाला सातत्याने हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे किंवा हे नको ते नको ते नको, हवे पण आणि नको पण हे दोन्ही हव्यासाचीच लक्षण आहे की अमुक एक व्यक्ती नको, अमुक एक काय वस्तू नको आणि अमुक एक वस्तू पाहिजे. आता दोन्ही या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी ह्या आशेमध्ये ममतेमध्ये आणि मी आणि माझं किती या संदर्भामध्ये सुद्धा खूप आपल्याला सांगता येईल. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींना म्हणावं लागलं की खरा संन्यासी कोण आहे, तर मी माझ्या ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाणं निरंतर. मी आणि माझं किती वेळा आम्ही मी आणि माझं याच्यामध्ये गुंतलेलो असो, किती आसक्ती आमच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी घर करून बसलेली असते. आणि त्या आसक्तीचा आम्हाला ह्या नुसतं आम्ही तोंडाने जर का नुसतं म्हणत असू की प्रपंच मिथ्या आहे आणि देव मात्र सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, पण जगन मिथ्या आहे तर मग जगताचे आघात का माझ्यावरती होत आहेत? ज्या अर्थी माझ्यावरती अजून जगताचे आघात होतात त्या अर्थी मला अजून जगताचं मिथ्यत्व 100% पटलेलं नाही. आणि जोपर्यंत मला जगताचं मिथ्यत्व 100% पटणार नाही तोपर्यंत माझ्या अंतःकरणातली आसक्ती नाहीशी होणार नाही. आणि म्हणून आपण आपली परीक्षा करायची आहे, आपण आपलं आत्मपरीक्षण करायचंय आणि आत्मपरीक्षण करून की माझ्या अंतःकरणात अजूनही सगळ्या गोष्टींविषयीची आसक्ती जी काही माझं घर, माझा पैसा, माझं काय मुलं बाळ, ही आसक्ती आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला सातत्याने छळत असते. आणि यालाच समर्थांनी ममता म्हटलेलं आहे. आणि म्हणून कसं होईल काय होईल हे चिंतेने माणूस ग्रासलेला असतो. पुढे त्यांनी चिंता, अहंता, कामना, भावना असंही त्या ठिकाणी अनेक गोष्टींचे उल्लेख जे काही आहेत ते केलेले आहेत. तर सातत्याने चिंता केव्हा कमी होईल, चिंतन केल्याने चिंता कमी होईल. पण जर का अजूनही माझ्या अंतःकरणामध्ये चिंता ग्रासलेली असेल, आणि डॉक्टर काका तर गमतीने म्हणतात की खऱ्या अर्थाने काय होतं तर मंत्र दिलेला असतो एक, रामकृष्ण हरी हा मंत्र दिलाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र दिलेला असतो. पण त्यांचा मंत्र कोणता जपणं चाललेलं असतं तर कसं होईल आणि काय होईल. सातत्याने सगळ्या गोष्टींची चिंता जी काही आहे ती माणसाला सतत ग्रासत असते. आणि म्हणून ही सगळ्या कुविद्येची लक्षणं जी काही आहेत ती माझ्यामध्ये किती प्रमाणात आहेत हे मला आधी ओळखलं पाहिजे. आणि हळूहळू का होईना पण मला त्या ठिकाणी त्याचा त्याग करता आला पाहिजे. कल्पनेच्या साम्राज्यात तर माणूस अत्यंत काय रमून गेलेला असतो. आणि कल्पनेचे साम्राज्य जे काही आहे तेच कल्पनेचं साम्राज्य. वास्तविक पाहता कल्पना हीच आम्हाला द्वैतामध्ये रमवते आणि द्वैतामध्ये रमवल्यामुळे त्याच्यातच रंगून जाणे, रमून जाणे, रेंगाळत राहणे या गोष्टी जेव्हा आम्ही करायला लागतो त्या ठिकाणी आमचा घात झाल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने या अनेक इच्छा, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा वगैरे सगळं हे आपल्याला लागू होत आहे. आणि हे सगळं लागू होत असलेलं हळूहळू का होईना पण आम्हाला हे सगळं काय तर टाकता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8व्या ओवीपासून समर्थांनी याच्यामध्ये जे काही 8व्या ओवीपासून जवळजवळ ह्या कोणत्या ओवीपर्यंत तर 8व्या ओवीपासून 20व्या ओवीपर्यंत समर्थांनी एका दुर्गुणाबरोबर दुसरा दुर्गुण कसा तो वाढवतो याचं विश्लेषण समर्थांनी केलेलं दिसतं. आता त्याचाही थोडासा विचार करूया. आणि कुरूप, कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री आणि कृपण, अतिशयशी 8व्या ओवीमध्ये अशा पद्धतीने समर्थ बोलत आहेत. कुरूप आणि कुलक्षण. आधीच माणूस कसा आहे तर कुरूप आहे. एखादी व्यक्ती अत्यंत कुरूप असते आणि त्यात जर का भर म्हणून ती जर का आणखीन कुलक्षणी असेल तर तिचं आणखीनच ते कुरूपपण जे काही आहे ते कुरूपपण अधिकच त्रासदायक जे आहे ते त्रासदायक होतं. वास्तविक पाहता सौंदर्य म्हणा किंवा कुरूपता ही आपल्या हातातली गोष्टी नाही आहेत, परंतु त्या ठिकाणी सुलक्षणे मात्र निश्चितचपणे आम्हाला संपादन करता येऊ शकतात.
समर्थांची फार अतिशय 2 ओव्या खूप छान आहेत या संदर्भात मला आठवत आहेत. आणि त्या 2 ओव्या म्हणजे रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाये, परंतु काहीतरी धरावी सोये, आगांतको गुणाची. त्या ठिकाणी ते म्हणतात की रूप लावण्य, कुरूपता असू दे किंवा सुरूपता असू दे, या आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. पण त्या ठिकाणी ह्या जरी आपल्या हातातल्या गोष्टी नसल्या तरी सुद्धा अंतःकरण सुशोभित करण्याचं कार्य जे काही अंतःकरणातले विकार घालवून टाकायचे आणि अंतःकरणात अनेक सद्गुणांनी ते सुशोभित करायचं, हे मात्र निश्चितच आम्ही संपादित करू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने की कुरूपता आमच्या हातातली गोष्ट नाही, पण निश्चितपणे अनेक जे सद्गुण जे काही आहेत ते सद्गुण आम्हाला अंगी बाणता येतात आणि अंगी बाणून त्या ठिकाणी सातत्याने अंतःकरण सुशोभित करता येऊ शकतं. माणूस दिसायला कसा आहे यापेक्षा सुद्धा तो असायला अंतःकरणाने कसा आहे याला फार महत्व आहे. तो दिसायला कसा आहे हे 4 दिवसाचं दिसणे पण आहे हो, पण असणं जे आहे ते कायमस्वरूपी आहे. आणि ते असणं जे आहे आंतरिक सौंदर्य जे काही आहे ते आंतरिक सौंदर्य हे त्या ठिकाणी त्याच्या चेहऱ्यावरचं तेज वाढवायला सुद्धा कारणीभूत होतं. आणि म्हणून दुसरी ओवी त्यांची याच संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते की समर्थ एका ठिकाणी म्हणतात, अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येते, कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी की अवगुण सोडिता जाते, मनावर घेतलं ना तर हे सगळे दुर्गुण अवगुण जे आमच्या अंतःकरणात भरलेले आहेत ते आम्हाला हळूहळू निश्चितपणे सोडता येऊ शकतात आणि उत्तम गुणांचा अभ्यास करून आम्हाला त्या अंगीकारता येतात. आणि म्हणून कुविद्या सांडून शिकती. शहाणी माणसं काय करतात तर ते म्हणतात, कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. सातत्याने आपला हा नरजन्म जो काही आपल्याला मिळालेला आहे, अत्यंत दुर्लभ असलेला हा नरजन्म आहे. आणि या नरजन्माचंच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सार्थक करून घ्यायचं असेल त्याआधी या सगळ्या कुविद्यांची लक्षणं हळूहळू का होईना साधना करत करत आम्हाला कमी कमी करता करता पूर्णपणे नाहीशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग नंतर अविद्या जी काही आहे ती अविद्या सुद्धा म्हणजे विपरीत ज्ञान जे आमच्या अंतःकरणात बसलेलं आहे ते विपरीत ज्ञान सुद्धा मला बाहेर काढता आलं पाहिजे, अज्ञान नाहीसं करता आलं पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंचा संतांचा सहवास अत्यंत आवश्यक आहे आणि ग्रंथांचा सुद्धा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. इथे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की कुरूप आणि कुलक्षण किंवा आणखीन दुसऱ्या एका 9व्या ओळीमध्ये समर्थ असं म्हणतात, आळशी आणि खादाड. आता आधीच काही काम करून आधी काही सुद्धा मिळवायला नको आणि अशा व्यक्तीचं खाणं विशेषत्वाने म्हणजे खादाडपण जे आहे त्याला जास्त बसल्या बसल्या जास्तच भूक लागते आणि तो जास्तच खायला लागतो. आणि म्हणून त्याचं खादाडपण विशेषत्वाने डोळ्यात धरतं की कमवत तर काहीच नाही, पण खायला मात्र काय झालेलं आहे तर खादाडपण मात्र विशेषत्वाने त्याचं आपल्या डोळ्यामध्ये भरू शकतं. आपल्याकडे म्हण सुद्धा आहे पहा, खायला काळ आणि भुईला भार. अशा पद्धतीने म्हणजे ही अनेक 20 ओव्यांपर्यंतची जी सगळी लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. वास्तविक पाहता 14व्या ओवीमध्ये सुद्धा ते सांगतायत की आधीच बाबा काय आहेस तर तू हीन आणि कृत्रिमी, रोगी आणि कुकर्मी. वास्तविक रोगी आहे तर रोग्याने आपलं पथ्यपाणी सांभाळलं पाहिजे, पण पथ्यपाणी न सांभाळता तो जर का आणखीनच कुकर्मी असेल म्हणजे पथ्यपाणी तर नाहीच सांभाळत पण कुकर्म आणखीनच तो करतो, व्यसन करतो, अपथ्य जे काही आहे ते अपथ्य करतो, असं जर तो का करत असेल तर त्याचं आणखीनच काय होतं. तर अशा पद्धतीने हे अनेक गोष्टी ज्या काही आहेत त्या अनेक गोष्टी समर्थांनी अशा सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये विशेषत्वाने पुन्हा समर्थांनी आणखीन एक जर काही सांगितलं असेल ते म्हणजे 17व्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणत आहेत की कनिष्ठ आणि गर्विष्ठ, नुपरते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट अतिशयसी. आता सातत्याने कनिष्ठ असून सुद्धा कसा असतो तर गर्विष्ठ असतो. मग वास्तविक पाहता अत्यंत त्याच्याजवळ ज्ञान नाही, पण ज्ञान नसताना सुद्धा कोणाचा ऐकून घेण्याची त्याची तयारी नाही आणि स्वतःचाच मात्र गर्व जो काही आहे तो गर्व अभिमानाने तो फुललेलाच असतो.
अशी कितीतरी लक्षणं जी काही आहेत कुविद्येची लक्षणं समर्थांनी आपल्याला सांगितलेली लक्षात येतात. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की त्याच्या मुखामध्ये सातत्याने अपशब्द जे काही आहेत, कुशब्द जे काही आहेत, ते सातत्याने काय असतात तर त्याच्या मुखामध्ये असतात. आणि तो हे बारीक सारीक दोष सुद्धा माणसाला छळतात आणि इतरांना सुद्धा ते अत्यंत त्रासदायक होतात. 21, 22, 20 या सगळ्या ओव्यांमध्ये समर्थांनी आपलं बोलणं कसं असावं. आता या 21व्या ओवीमध्ये ते म्हणतात, कठीण वचनी, कर्कश वचनी, कापट्य वचनी, संदेह वचनी वगैरे 21, 22 आणि 20 या तीनही ओव्यांमध्ये आपल्या बोलण्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं आपलं बोलणं असलं पाहिजे आणि कसं नसलं पाहिजे या संदर्भात त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि या संदर्भात तर समर्थांच्या जवळजवळ 25-30 ओव्या बोलण्याच्या संदर्भातल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे सातत्याने इतर समासांमध्ये सुद्धा की कठीण शब्दे वाईट वाटते हे तो प्रत्ययास येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. किंवा आणखीन एका ठिकाणी म्हणतात, आपणास चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला परीक्षित जावे. अजून एका ठिकाणी ते असं म्हणत आहेत की पेरिले ते उगवते, उसने द्यावे घ्यावे लागते, वर्म काढता भंगते परांतर. आता हे सगळ्या 20, 21, 22 की किती कठोरतेने माणूस बोलत असतो, कशा पद्धतीने त्याचं वचन सातत्याने वचन त्याचं कसं असतं आणि ते वचनच त्याला वास्तविक पाहतात. कारण ते वचन तो जेव्हा दुसऱ्यांच्या बाबतीत बोलतो तेव्हा रिबॉन्ड होऊन तर त्याच्याकडे केव्हा ना केव्हा येणारच. समोरची व्यक्ती एखाद्या वेळेस चूप बसेल, पण एखाद्या वेळेस रिबाउंड होऊन आपण टाकलेला जो बॉल आहे तो जसा आपल्याला रिबाउंड होऊन परत येतो, अगदी त्याचप्रमाणे अशा पद्धतीची वचनं जर का आम्ही बोलत असू तर त्या ठिकाणी समर्थांना विपरीत असलेला जगन्मित्र कसा शक्य आहे होणं. आणि म्हणून ही सगळी कुविद्येची लक्षणं जाणून घ्यायची आहेत. आणि कुठे कुठे मी चुकते आहे, कुठे कुठे माझ्या अंतःकरणामध्ये ही दडलेली कमी अधिक प्रमाणात, अगदी खूप मोठ्या प्रमाणात ही नसतील, पण कधीतरी मी एखाद्या वेळेस जर का एखाद्याचं मन दुखवून देत असेल, दुःख वचनी तीव्र वचनी म्हणतात समर्थ, की दुःखदायक मी कोणाला बोलत असेल आणि त्या खऱ्या अर्थाने मन मन कोणाचे कधी न दुखवावे असं आपल्याला संत सांगतात. आणि म्हणून मन दुखवणं, मन ही भगवंताची विभूती आहे आणि भगवंताची विभूती असल्यामुळे मग मनाला भगवंताने काय म्हटलंय, त्याची विभूती म्हटलंय. म्हणजे एखाद्याचं मन दुखवणं म्हणजे भगवंताला दुखवण्यासारखं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की किती आपण बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. या संदर्भामध्ये समर्थांनी अशा अनेक ओव्या ज्या काही आहेत या ओव्या तुम्हा आम्हाला सांगितलेल्या आहेत की सातत्याने कसा असतो तो मित्रद्रोही असतो, विश्वासघाती असतो, की कधी ना कधी होईना मी एखाद्याला शब्द दिला तर मला तो पाळता आला पाहिजे. आणि मला जर का तो शब्द पाळता आला नाही तर मी त्याचा विश्वासघात केल्यासारखं होतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. आणि जाणून घेऊन हळूहळू का होईना पण आमच्या अंतःकरणात हे सगळे कुविद्येची लक्षणं नाहीशी झाली पाहिजेत. 31, 32 आणि 33 या याच्यामध्ये सुद्धा तो माणूस किती कुकर दुर्गुणांनी भरलेला असतो याचं वर्णन करून त्या ठिकाणी ते म्हणतात. पण तेवढं वर्णन करून सुद्धा तरी म्हणतात की स्वतःचा ताठा मात्र तो सोडत नाही. अत्यंत दुर्गुणांनी भरलेला माणूस असूनही पण परावलंबी वास्तविक असतो, पण परावलंबी असून सुद्धा त्याच्या अंतःकरणातला गर्भ ताठा जो काही आहे तो मात्र अजिबात सुद्धा कमी झालेला नसतो. आणि इतरांवर तो सातत्याने जेव्हा गुरगुरत असतो तेव्हा वास्तविक पाहता अशा दुर्गुणांनी भरलेल्या माणसांनी कमीत कमी चूप बसावं, गप्प बसावं, पण नाही, इतरांवर तो सातत्याने गुरगुरण्याचं काम जे काही आहे ते करतच असतो. आणि म्हणून ही सगळी लक्षणं जी काही आहे आता 34व्या ओवीपासून पुन्हा 37व्या ओवीपर्यंत कशा पद्धतीने तो हीन सगळ्या बाबतीत कशा प्रकारचा हीन असतो हे सुद्धा वर्णन जे काही आहे हे समर्थांनी केलेलं आपल्या लक्षात येतं. की तो त्या ठिकाणी विद्याहीन आहे, वैभवहीन आहे, कुलहीन, लक्ष्मीहीन, या सगळ्याच बाबतीमध्ये त्या ठिकाणी काय तर हीनतेचं प्रदर्शन जे काय आहे तर त्याच्या या कुविद्या लक्षणांनी भरलेल्या माणसाच्या अंगामध्ये अशा पद्धतीने सगळे हीनतेची लक्षणं
ना त्याच्याजवळ युक्ती असते, ना बुद्धी असते, ना आचार असतो, ना विचार असतो, काही क्रिया असते, काहीही त्या ठिकाणी सत्वगुणाचा तप त्या काय तर एवढासा सुद्धा मागमूस त्याच्याजवळ नसतो. विवेक तर त्याला थांग पत्ताच त्या विवेकाचा त्याला नसतो. अशा पद्धतीने तो सातत्याने भक्ती भाव या संदर्भामध्ये सुद्धा ज्ञान वैराग्य तर फार दूर राहिलं, पण भक्तिभावाचा सुद्धा त्याच्यावर काय असतो, तर त्या ठिकाणी या सगळ्याच बाबतीत हीनता म्हणजे कमीपणा, अत्यंत कमीपणा, ही लक्षणच त्या ठिकाणी सांगणं शक्य नाहीये. अशा पद्धतीने समर्थांनी मग 40व्या ओळीमध्ये सगळ्यात शेवटी म्हटलंय, ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागाची करणे, अभिमान तरे भरणे हे विहित नव्हे. आता ही सगळी अशी ही कुविद्येची लक्षणं जाणून घ्यावी आणि ही कुविद्येची लक्षणं जाणून घेऊन काय करावं, तर त्याचा आपण सातत्याने त्याग केला पाहिजे. आणि असं समर्थ माऊली तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगताहेत. आणि मग पुढचा समाज जो काही आहे तो पुढचा समाज भक्ती निरूपणाचा तो समाज आहे. आणि हा भक्ती निरूपणाचा समाज सांगताना सुद्धा समर्थांनी सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये काय सांगितलेलं आहे, तर वास्तविक या नरदेहाचं महत्व समर्थ तुम्हा आम्हाला सांगतायत. आणि समर्थांनी हे नरदेहाचं महत्व सांगितलं आणि या नरदेहाच्या महात्म्य जाणून घेऊन आम्ही नेमकी भक्ती कशी पद्धतीने केली पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन जे काही आहे ते मार्गदर्शन समर्थात आपल्याला करताना या ठिकाणी दिसतात. आणि या नरदेहाचं महत्व सांगताना समर्थ पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात की नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग. या अनंत जन्मांच्या पुण्याईनीच मनुष्य शरीराचा लाभ जो काही आहे तो काय हा त्या ठिकाणी जीवाला होत असतो. आणि म्हणून तो हा नरदेह करो त्याही मध्ये भाग्य सफळ, आणि त्यातही पण जर का आणखीन भाग्य फळाला आलं तर त्या फळाला आल्याचा भाग्य फळाला आल्याचा परिणाम काय होतो, तर आम्हाला सन्मार्गाकडे जाण्याची बुद्धी होते. आणि म्हणून या पहिल्या 5-6 ओव्यांमध्ये समर्थांनी जवळजवळ मानवाच्या या नरदेहाचं महत्व समर्थांनी पटवून आम्हाला पुन्हा एकदा दिलेलं आहे. आणि या नरदेहाचं महत्व पटवून देत असताना समर्थ असं म्हणत आहेत की मग या नरदेहातच, कारण हा देह जो आहे हा देहच आम्हाला कर्मयोनी म्हणून ओळखला जातो. बाकीचे जे देह आहेत मानवेतर इतर देह जे काही आहेत ते भोगयोनी म्हणून ओळखल्या जातात. आणि भोगयोनी म्हणून ओळखल्या जात असल्यामुळे म्हणजे मानव देहावर व्यतिरिक्त असलेल्या इतर योनी ज्या काही पशु पक्षी झाडं वगैरे हे सगळे जे काही आहेत तर ते या भोगयोनी आहेत. आणि देव सुद्धा जे काही आहेत तर ते भोगयोनी आहेत. त्यांना सुद्धा कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही. जे काही पुण्याच्या बळावरती स्वर्गामध्ये गेलेले आहेत आणि इंद्रादी देव जे काही आहेत तर ते सुद्धा कसे आहेत, तर फक्त भोगयोनी आहेत. त्यांना सुद्धा वाट्याला आलेले भोग भोगायचे आहेत. आणि पुण्याचा साठा संपला की पुन्हा मृत्यू लोकावरती त्यांना यावं लागतं. आणि म्हणून हे दोन्हीही भोगयोनी म्हणून ओळखले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून नरदेह हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून नरदेही आली आहे एक काही करावे सार्थक, जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ, जो अत्यंत दुर्लभ असलेला असा हा एक तर नरदेह पण आहे आणि शिवाय दुर्लभ असलेला मोक्ष जो काही आहे तो सुद्धा, जर का परलोक म्हणजे इथे मोक्ष असं समर्थांना म्हणायचं आहे. आणि त्या या मोक्षानेच आमचं खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे. आणि असं जर का सार्थक करून घ्यायचं असेल तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. नरदेहाचं महत्व त्या सांगून झाल्यावर 3-4 ओव्यांमध्ये ते असं म्हणतात, भगवत भक्ती हे उत्तम आणि त्याही वरी सत्समागम काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा भगवत्पाद शंकराचार्य असं म्हणतात, मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय दुर्लभम त्रयमेवेत. या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. कोणत्या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत, तर मनुष्य जन्म मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे. त्यातून पुन्हा मुमुक्षुत्व जागृत होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. मनुष्य जन्म मिळाला म्हणजेच जीवनाचं सार्थक होईल असं नाही, तर मनुष्य जन्मामध्ये पुन्हा मुमुक्षुत्व जागृत होणं त्याला सुद्धा भाग्य लागतं.
कित्येक लोक असे आहेत की जे अध्यात्माकडे अजिबात सुद्धा वळत नाही. त्यांना कितीतरी टक्के टोणपे खावे लागतात, पण तरी सुद्धा त्यांची बुद्धीच होत नाही त्या ठिकाणी अध्यात्माकडे वळण्याची, ग्रंथ वाचनाची किंवा सत्संग करण्याची. पण इथे त्या ठिकाणी म्हणताहेत की अशा पद्धतीने मुमुक्षुत्वम हे दुसरं लक्षण आहे भाग्याचं. आणि तिसरं लक्षण त्याही उपर आणखीन सांगताहेत की काय महापुरुष संशय हा. त्या ठिकाणी महापुरुषांचा संशय मिळणं, त्यांचा आश्रयाला जाणं, त्यांची शरणागती पत्करणं, त्यांचं शिष्यत्व पत्करणं, हे जे काही आहे हे अत्यंत दुर्लभ असलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काही ओव्यांमध्ये आता या नरदेहाचं सार्थक कशाने होईल याचा विचार मांडलेला दिसतो. आणि तो विचार जो काही आहे तर ते म्हणतायत की अशा पद्धतीने की वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी ते उपाय सांगितलेले आहे. एक तर भगवत भजन हा उपाय त्यांनी सांगितला. दुसरा उपाय त्यांनी सांगितला की त्याही वरी सत्समागम, संत सहवाची जोड जर का मिळाली तर त्या भक्तीला आणखीनच काय येतो तो उठाव येतो. ती भक्ती अधिक रंगतदार होते. आणि म्हणून सत्समागमाचं महत्व जे काही आहे, संत सहवासाचं महत्व जे काही आहे, त्यामुळे आमचा देह सार्थकी लागण्याचं सगळ्यात महत्वाचं काम जर कोणतं असेल तर तो जीवनाचं खरं सार्थक त्यामुळे होऊ शकतं. ते आणखीन पद्धतीने या ठिकाणी सांगताहेत की एकतर तुम्ही विधियुक्त ब्रह्मकर्म तरी करा, जे जे काही वैदिक कर्म सांगितलेलं आहे ते वैदिक कर्म तरी करा, किंवा दया, दान, धर्म या गोष्टी तरी अंगीकारा. आणि त्या ठिकाणी सातत्याने भूतदया दाखवता आली पाहिजे. सत्पात्री दान सुद्धा आम्हाला देता आलं पाहिजे. धर्माने आम्हाला वागता आलं पाहिजे. आणि हे सगळं करता करता अथवा करणे सुगम भजन भगवंताचे. आणि हे करता करताच भगवंताचं भजन सुद्धा जर का आम्हाला करता आलं तर हळूहळू या नरदेह सार्थक व्हायला माणूस कारणीभूत होईल. आतापर्यंत घडून गेलेल्या अनेक काही ज्या काही गोष्टी आहेत जीवनामध्ये बऱ्या वाईट गोष्टी घडलेल्याच असतात. काही त्या ठिकाणी अकोती कर्म सुद्धा हातून घडलेली असतात. पण त्याबद्दलचा अनुताप जो काही आहे तो अनुताप अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. पश्चाताप निर्माण झाला पाहिजे की अरे मी आतापर्यंतचा वेळ फुकट घालवला. इतका हा नरदेह आहे अत्यंत महत्वाचा आहे. मी नको नको त्या गोष्टी करत आलो आणि याचा पश्चाताप सुद्धा झाला पाहिजे. आणि असं जर का त्या ठिकाणी पश्चाताप झाला तर माणसाची प्रगती हा म्हणता लगेचच व्हायला सुरुवात होते. कारण भगवद्गीता सुद्धा तुम्हा आम्हाला सांगते अपिचेत सुदुराचारो भजते मामानन्य भाग साधुरेव समंतव्या सम्यक व्यवस्थो हि सहा. भगवद्गीता म्हणते अपिचेत सुदुराचार, कितीही तुम्ही दुराचारी असा पण एकदा का तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि तुम्ही त्या ठिकाणी अनुतापाच्या तीर्थामध्ये जर का तुम्ही नाहीलात, म्हणजे त्या झालेल्या गोष्टींविषयी त्या ठिकाणी अत्यंत काय झालं तर पश्चाताप झाला, अनुताप होऊन तुम्ही त्या तीर्थामध्ये जर का नाहीलात तर अतिचेत सुदुराचारो, त्या ठिकाणी तो माझ्या भजन मार्गाला लागतो. आणि अशा माझ्या भजन मार्गाला लागलेल्या या माणसाला काय म्हणा साधुरेव समंतव्य, हा त्याला तुम्ही साधूच म्हणा. अशा पद्धतीने भगवद्गीता सुद्धा तुम्हा आम्हाला सांगते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की झाल्या गेलेल्या गोष्टी विसरून न जाऊ त्याच्याबद्दलचा पश्चाताप करून त्या ठिकाणी काय करावं आणि मग भक्तियोगाचं आचरण करावं. आणि त्या भक्तियोगाला साधू सज्जनांचा संग जर का आम्हाला आणखीन मिळाला, शास्त्र शुद्ध भक्ती कशा पद्धतीने करावी याचं मार्गदर्शन जर का संतांकडनं आम्हाला मिळालं तर सोने पे सुहागा जे म्हणतात की तशा पद्धतीचं त्या ठिकाणी म्हणजे दुधात साखर होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने सातत्याने ज्ञानाचा विचार आम्हाला करता आला पाहिजे. ज्ञानाकडे आम्ही जात हळूहळू का होईना पण आमचं त्या ठिकाणी सार्थकतेच्या दृष्टिकोनातून स्वस्वरूपाचं ज्ञान जे काही आहे ते जाणून घेण्याची इच्छा आणि त्यासाठी मग त्या इच्छेपोटी सत्संग जे काही आहे ते सातत्याने आम्हाला काय करता आलं पाहिजे तर मार्गदर्शन संतांचं आम्हाला घेता आलं पाहिजे. आणि नित्य अनित्य, आत्मा अनात्मा, शाश्वत अशाश्वत, हित अहित वगैरे अशा प्रकारचे सगळे विवेक अंतःकरणात हळूहळू का होईना पण वाढवता आली पाहिजे. आणि म्हणून त्या ज्ञानाचा जर का पात्र व्हायचं असेल
तर नेमकं काय करावं या संदर्भामध्ये समर्थांनी 10व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की पाळावी वेदांची आज्ञा, कर्मकांड उपासना, जेणे होईजे ज्ञाना अधिकार पात्र. आपला अधिकार दिवसेंदिवस वाढत गेला पाहिजे आणि तो अधिकार दिवसेंदिवस वाढवण्यासाठी सातत्याने वेदांना मान्य असलेली कर्म आम्हाला करता आली पाहिजे. त्यानंतर कर्मकांड उपासना, कर्माचंही आचरण करायचं आहे आणि उपासनेचंही आचरण आम्हाला करायचं आहे. आणि निष्काम कर्म आणि निष्काम उपासना या दोन्ही गोष्टी आपण वारंवारही पाहत आलेलो आहोत की निष्काम कर्माने आमचं चित्त शुद्ध होतं आणि निष्काम उपासनेने आमचं चित्त जे काही आहे ते शांत होतं. आणि अशा चित्त शुद्ध आणि शांत झालेल्याच चित्ताला ज्ञानाची काय होते तर ओढ लागते आणि ती ओढ लागल्यामुळेच अधिकार संपन्न अशी व्यक्ती होते. आणि त्या दृष्टिकोनातून समर्थांनी या 10व्या ओवीमध्ये समर्थांची एक ओवी या संदर्भात मला आठवते. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. अशा पद्धतीचे 3 गोष्टी. आधी ते करावे कर्म म्हणजे स्फुट काव्यामध्ये त्यांच्या आलेल्या या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि या दृष्टिकोनातून सातत्याने त्यांचं कर्माचंही आचरण त्यांनी केलं पाहिजे. त्याचबरोबर उपासना जी काही आहे तीही त्यांनी निष्काम पद्धतीने केली असेल आणि असं जर का सगळं केलं तर तो ज्ञानाचा अधिकारी होतोच. आणि मग त्याच्या जन्मा आली याचे फळ काही करावे सफळ. आणि मग जन्माला येण्याचं त्या ठिकाणी काय होत आहे तर खऱ्या अर्थाने सफलता प्राप्त करून घ्यायची असेल तर अशा पद्धतीने आम्हाला वागता आलं पाहिजे. केवळ भूमीला भार होऊन राहण्यामध्ये काही सुद्धा हशील नाही आणि म्हणून तथ्य नाही. आणि म्हणून या नरदेहाचं उचित करायचं असेल तर सातत्याने आम्ही नेमकं काय केलं पाहिजे, स्वतःचा आत्महित साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचा विचार समर्थांनी या यथानुशक्त चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे. या परमेश्वराला यथा जसं जसं आमचं चित्त आणि वित्त आम्हाला लावता येईल तसं तसं स्वतःच्या शक्तीनुसार ते सातत्याने लावत राहावं असा समर्थांचा तुम्हा आम्हाला उपदेश आहे. पुन्हा काही ओव्यांमध्ये समर्थांनी इथे एकदा कुविद्येची लक्षणं सांगितलेली आहेत आणि ती कुविद्येची लक्षणं सांगताना सुद्धा 15 ते 26 या ओव्यांमध्ये पुन्हा एक वेगळ्या शब्दांमध्ये कुविद्येची लक्षणं समर्थ सांगतात. आणि मग मात्र पुन्हा त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की खऱ्या अर्थाने पुण्य सामग्री जोपर्यंत आमच्या हाताशी येत नाही म्हणजे सातत्याने पुण्य जोपर्यंत आम्ही करत नाही, पुण्याची जोड आमच्या जीवनाला जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवद्भक्ती आमच्या अंतःकरणात उत्पन्न होऊ शकत नाही. आणि म्हणून जे जे जैसे करती ते पावती तैसेची असं 27व्या ओवीमध्ये भक्ती निरूपणामध्ये समर्थ तुम्हाला सांगताहेत. काही ओव्या यात पुन्हा कुविद्या लक्षणाच्या आलेल्या आहेत. त्या कुविद्या लक्षणांच्या ओव्यांचा विचार आता आपण मुद्दाम एवढ्यासाठी केला नाही की तो आधीच्या समासामध्ये होऊन गेलेला विचार असल्यामुळे त्याचा विचार आपण केलेला नाही. पण हळूहळू आपलं पुण्य रोजच्या रोज माझ्या खात्यामध्ये नाम घेतल्याने जे काही पुण्य, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, नाम घेतल्याचं पुण्य, सदाचाराने वागल्याचं पुण्य, त्याचबरोबर परोपकार केल्याचं पुण्य, अशा अनेक पुण्य आम्हाला काय करता येऊ शकतात तर गोळा करता येऊ शकतात. आणि अशी जेव्हा त्या ठिकाणी निष्काम पद्धतीने पुण्याची जोड जीवनाला भरभरून त्या ठिकाणी असते तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीचा म्हणजेच प्रेमाचा ओढ जे काही आहे ती ओढ भगवंताच्या प्रेमाची लागते. आणि समर्थांनी शेवटच्या चरणामध्ये सांगून टाकलं की जसे करावे तसं मिळवावं. हा तर निसर्गाचा नियम आहे, हा भगवंताचा न्याय आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला जर का भगवंतच हवा असेल तर आम्हाला अशा पद्धतीने भक्ती करत करत ज्ञानाचा मार्ग अवलंब करता आला पाहिजे. आणि तो तुमच्या आमच्याकडनं सगळ्यांकडनं तो मार्ग अवलंब करता यावा अशी सद्बुद्धी, अशा प्रकारची प्रेरणा, अशा प्रकारची त्या ठिकाणी समर्थांनी बुद्धी तुम्हा आम्हाला द्यावी अशी प्रार्थना समर्थांच्या चरणी करते. आणि झालेलं चिंतन समर्थ चरणी आणि डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करून
वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.